राधा मेरी स्वामिनी, मैं राधे की दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन का वास, वृंदावन का वास, वृंदावन का वास। जय जय राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर, जय जय माखन चोर। आइए हनुमंत विराज, आइए नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त जी चालू असणारी चिंतन सेवा, त्यामध्ये आजचा तृतीय दिवस आहे। या तृतीय दिवसाच्या सेवेकडे आपल्याला वळायचं आहे। माऊली परमेश्वराच्या कृपेने निर्विघ्नपणे सेवा अविरत चालू आहे। अखंड नामचिंतन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे 3 दिवसापासून। जड मूळ जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंताचं नाम असतं, आणि ते नाम घेण्यासाठी आपल्याला ज्यांनी संधी मिळवून दिलेली आहे ती म्हणजे श्री शिव महापुराण समिती वाशिम। त्यामध्ये अग्रसर असणारे कार्यकर्ते ॲडव्होकेट अमरसिंह देवीसिंह ठाकूर, श्री विजयदादा विजयराव रमेशराव गोलाईत, संदीप संदीप सर महल्ले आणि सुखदेव राजगुरू म्हटलं की कोणाचं ध्यान येते हो? भगतसिंगच्या सोबत जे फासावर गेले ते सुखदेव राजगुरू। अशा कार्यात सुखदेव राजगुरू असतातच बरं, आहेत का? उपस्थित नाही वाटते, आहेत का? सुखदेव राजगुरू या ठिकाणी अग्रसर आहेत। आणि त्यानंतर श्री गजानन दादा जितकर सर, त्यानंतर श्री डॉक्टर साबळे सर, श्री राजू भाऊ जितकर सर, ज्यांनी हे सुंदर डेकोरेशन कैलास पर्वतासारखं दिलेलं आहे, ते माझे राजू दादा। त्यानंतर श्री संतोष भाऊ मार्कंडे, श्री सदाशिव जाधव काका, श्री पद्माकर बाळूभाऊ लोणसुने, श्री मधुकर भाऊ लोणसुने माऊली। त्यानंतर श्री बबन भाऊ जितकर, श्री संतोष भाऊ जितकर, श्री समाधान भाऊ जितकर, श्री फितवे सर आणि सोनटक्के सर, श्री गजानन भाऊ गोपाळे। आणि त्यानंतर आजच्या प्रसादाचे मानकरी संतोष फितवे सर आणि किशोर सोनटक्के सर, संतोष काटकर सर। किती काट काढला तरी इथं साबुदाण्याची उसळ दिलेली आहे काटकर सरांनी। बघा तिथे नाव आडनाव काटकर आहे, पण इथं काट नाहीये बरं। भगवंताच्या जी कथा श्रवण करत आहेत त्यांच्या मुखात अन्न घालण्याचा विडा त्यांनी घेतलेला आहे। त्यानंतर आजच्या आरतीचे मानकरी संतोष पितवे सर,
किशोर सोनटके सर, धनंजय जाधव साहेब, आनंदराव लोणसुले आणि सुधाकर लोणसुले या यजमानांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि यांच्यामुळे आज आपण कथेला येऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. काहीतरी निमित्त लागतं भगवंताचं नाम घेण्यासाठी. मग त्या निमित्ताने सर्व एकत्र येत असतात, कारण प्रत्येकाला सुखाची आशा आहे. प्रत्येक जण जीवाचा, प्रत्येक जीव सुखाचा भुकेला आहे, प्रत्येक जीव. आणि सुखाची ओढ ज्या ज्या जीवाला असते ते जीव देवाकडे धाव घेतात, कारण सुख नाही कोठे पाहता संसारी. कुठेही पाहा तुम्ही संसारामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही, कारण संसाराचं नावच दुःखाचं मूळ आहे. सुखाचा विचार नाही कोठे, इथे सुख नाहीये माऊली. पळसाला पानं तीनच, घरोघरी मातीच्या चुली. आणि संसारामध्ये कितीही राबलं तर तुम्हाला नाव नाहीये. आणि परमार्थात थोडं जरी केलं तर तुमचा उदो उदो होणार आहे. म्हणून परमेश्वराची सेवा, संतांची सेवा सर्वात उत्तम आहे. तर आपण तीच सेवा करत आहोत. आपल्याला सद्बुद्धी झालेली आहे. या कार्यकर्ते मंडळींना त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून या कथेला आपल्या या ठिकाणी आज कीर्तनकार बाबा सुद्धा हजर आहेत आयडीपी मधून. त्यानंतर सीमाताई सुद्धा आलेल्या आहेत, नीताताई सुद्धा आलेल्या आहेत गावंडे, त्यानंतर विनेकरी माऊली, त्यानंतर आमचे भजनी मंडळ वाशिमकर, त्यानंतर नंदामाय, रुक्माबाई मापारी, त्यानंतर आमच्या ज्योती आई गोलाई, त्यानंतर सर्व लोणसुले आईसाहेब, सर्वजण आज माझ्या परिचित या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून सेवेला सुरुवात. काल आपण प्रथम ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं. ते ज्योतिर्लिंग कुठलं? सोरटी सोमनाथ. वा, सोरटी सोमनाथ याचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि सोरटी सोमनाथ एक असं ज्योतिर्लिंग आहे की जे एवढं सोन्याने भरपूर आहे, एवढं सोन्याने भरपूर आहे. गुजरात प्रांतामध्ये समुद्राच्या काठावरती बसलेलं सोरटी सोमनाथ हे लिंग आहे. आणि त्या लिंगाचं आपण दर्शन केलं. मनोमन आपण तिथे गेलो तर त्या लिंगाचं दर्शन म्हणजे परमात्म्याचं, साक्षात शिवाचं तत्व त्या ठिकाणी ज्योती रूपाला आहे, म्हणून ज्योतिर्लिंग असं त्याला म्हणतात. तसं बऱ्याच ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत. जसं आळंदीमध्ये शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट आहे. शिवपीठ तिथलंही जुनाटच आहे. पण ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगाला का म्हणतात? त्याचं कारण परमात्मा निरंतर ज्योती रूपाने त्या लिंगात बसतो. तर तिथे चंद्राच्या कारणाने परमात्मा बसलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या भारताची श्रीमंती एवढी होती ना माऊली, की त्या ठिकाणी एवढं सोनं होतं, एवढं सोनं होतं की त्या ठिकाणी अनेक मुघल राज्यांनी हल्ला केला. अनेक मुघल राज्यांनी त्या मंदिरावरती स्वारी केली, हल्ला केला आणि तिथलं धन लुटलं आणि कुठं नेलं? पाकिस्तान. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक अतिशय दैत्य म्हणायला काही हरकत नाही, दैत्यासारखाच होता, मुस्लिम समाजाचा राजा. त्याने तिथलं धन लुटलं आणि 18 भार सोनं तिथून पाकिस्तानला फरार केलं. तरी सुद्धा अद्यापी सुद्धा त्या ठिकाणी किती गुप्त सोनं आहे त्या मंदिरात, समुद्राच्या खालच्या गाभाऱ्यात, ते कोणाला सांगता येणार नाही. 200 मन सोन्याची घंटा आहे त्या मंदिरामध्ये. 56 खांब असे आहेत त्या मंदिरामध्ये की त्याला हिरे जरी
जणू ठेवलेले आहेत हिरे. त्या मंदिरात लाईटाची गरज नाही. हिरे लाल चमकतात, लाल पिले हिरे चमकतात. आणि त्या मंदिराची अशी महती आहे की ते जे मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजीच नाही, औरंगजेबाने सुद्धा केलेला आहे. पण तरी सुद्धा त्याच्या बापाला सुद्धा मूर्ती हल्ली नाही. म्हणून आपण आपल्या देशाला सोने की चिडिया म्हणत असतो. आणि आज आपला गणतंत्र दिवस आलेला आहे. म्हणून जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हे जे भजन आहे हे काही अभंग नाहीये माऊली, पण भजन देशभक्तीपर आहे. देशभक्ती ही सर्वात प्रथम जीवाने करायला पाहिजे. कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशाची उदास होता कामा नये. म्हणून आपण भारतात राहतो हे आपल्याला गर्व असायला पाहिजे. आम्ही भारतवासी आहोत. हम हिंदू है हम हिंदू है हम, वतन है हिंदुस्ता हमारा हमारा सारे देशाची प्रशंसा केलेली आहे कविराजांनी. तरच हा देशच असा आहे माऊली, इथे काही भारत भूमीमध्ये काही देवभूमी आहे. आणि विशेषतः ही आहे या देशाची की धरती वो जहर सी मुनि जपते हरि नाम की माला. हरिओम 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 हरिओम. ये धरती वो जहर सी मुनि जपते प्रभु नाम की माला. यहाँ हर एक बालक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. एवढा सुंदर देश आहे. म्हणून याच कारणाने आपण सोन्याची चिडिया म्हणतो या देशाला. माऊली संत म्हणतायत जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. या देशात भक्ती आहे, या देशात आई वडिलांची सेवा आहे, या देशात संत आहेत, या देशात देवांचे अवतार आहेत. माऊली या देशात रामायण घडलेलं आहे, याच देशात महाभारत घडलेलं आहे, या देशात सर्व संतांची साक्ष आहे. संत म्हणतात भरतखंडे देह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अहो परम भाग्य, अहो भाग्य आहे की आम्ही मराठी बोलतो, आम्ही मराठीमध्ये जन्माला आलेलो आहोत. लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी. मराठी बोला, हिंदी बोला, आम्ही सर्व भाऊ आहोत. आम्हाला स्वाभिमान आहे की आम्ही एकजुटीने या भारतात राहतोय. मुस्लिम समाज सुद्धा आमच्यामध्ये राहत आहे. आमच्या शिवाजी राजांनी या ठिकाणी 18 प्रबळ जाती एकत्र केल्या आणि स्वतंत्रता राष्ट्राला मिळवून दिलेली आहे, महाराष्ट्राला. माऊली त्या ठिकाणी रयतेचं एक भाजीचं पान सुद्धा फुलू दिलं नाही. आणि रयतेचं रक्षण करत असताना माझी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊ ने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा,
राष्ट्रावरती आलेला आहे आणि तो एक माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफाट. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफाट. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली अफाट. माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप माझा शिवबा जन्मला. हो, खरंच सांगा माऊली, शिवाजी महाराज नसते तर असे मंडप टाकून आपण कीर्तन भागवत केलं असतं, जमलं नसतं माऊली. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे अनंत उपकार आहेत या महाराष्ट्रावरती. आणि एवढंच नाही, अहो ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी ज्यांनी या देशाला सजवलं, ज्यांनी ज्यांनी या देशाला अलंकार दिला, ते भगतसिंग राजगुरू असो, या ठिकाणी मंगलसिंग असो, या ठिकाणी ती पुतळा आहे स्टॅच्यू याच्यामध्ये आपला गुजरात मध्ये जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल, अहिल्याबाई होळकर यांच्या हातात नेहमी महादेवाची पिंड आहे. अहिल्याबाई काय आहेत माहितीये? अहिल्याबाई साधी व्यक्तिमत्व नाहीये माऊली. अहिल्याबाईचं नाव घेतलं तर अंगावरती काटा येतो. सर्व जे मंदिर औरंगजेब तोडत होता ते मंदिर माझ्या अहिल्याबाईने पुन्हा उभारले आणि पुन्हा स्थापित केलं. का तर जनतेची श्रद्धा मरू नये. आणि जनतेची श्रद्धा जर मेली, ज्याची श्रद्धा मेली तो राक्षस आहे, राक्षस. आईसाहेबांचं अहिल्याबाई होळकरांचा मुलगा त्यांच्या मागे लागायचा, कुठं जायचं असलं तर त्यांनी सांगितलं तू वाचला तर माझं नाव वाचेल. त्याला लपवून ठेवलं, परदेशात नेऊन त्याला लपवून ठेवलं. स्वतः लढा दिला, लढा. स्त्री काहीही करू शकते, स्त्री सक्षम आहे, स्त्री आदी माया आहे, स्त्री जगदंबा आहे, स्त्री भवानी आहे. स्त्री काहीही करू शकते, फक्त तिने मनात घ्यावं की मी काही अबला नाहीये, मी सबल आहे. आणि तेच मनात घेतला अहिल्याबाईने आणि प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाईने केला. आणि त्यानंतर ज्या सरदार वल्लभभाई पटेलचा 350 फुटाचा पुतळा आज नर्मदा नदीच्या काठावरती आहे आपल्या भारतामध्ये. पहा कधीतरी जाऊन. भारताचे प्रधानमंत्री होते, त्यांची किती पुंजी असायला हवी होती हो, किती. त्यांची पुंजी म्हणजे फक्त 1 रुपया निघाला, 1 रुपया बँकेमध्ये. याला म्हणतात इमान से सेवा करणं. इमानाने सेवा केली भारताची आणि या भारत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. म्हणून जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. अहो, त्यांना संसार नव्हता, पण जे संसारासाठी करतायत त्यांचं नाव नाहीये. जे समाजासाठी करतायत ते अमर होत आहेत, ते मरून मरत नाहीये. उत्तमची उरे कीर्ती रूपाने ते जगतायत. आता सुद्धा आपल्याला अहिल्याबाईचं ध्यान केलं तर अंगावरती काटा आला. अहिल्याबाई मेल्या नाही, मरणार.
सुखदेव राजगुरू आज आपल्या कथेमध्ये आगमन झालेलं आहे. बघा हा ज्यांचं नावच अमर आहे त्यांच्या दृष्टीने आपण प्रत्येकाकडे पाहत असतो. कारण पहिल्या आया एवढ्या हुशार होत्या की असे नावं ठेवायच्या की त्या नावाने ते लेकरू बिचकायचं नाही. तर आपण आता बंट्या बगली काय नावं ठेवतो त्याचा मेळच नाही. तो काय पुरुषार्थ करेल सांगता येणार नाही. खरं स्तंभ पहिला गुरु म्हणजे आई आहे. आणि आईचं जर शिकवलं तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठवलेला दाता, त्रैलोक्याचा दाता, हृदयामध्ये पुण्याची शक्ती त्या भक्ताकडे येते. एक तर देशभक्ती करावी, दुसरं म्हणजे देवभक्ती करावी, तिसरं जर नसेलच कोणती भक्ती तुमच्याकडून होत तर मातृ पितृ भक्ती करावी आणि या जगात प्रेमाची संस्थापना करावी. बस झालं, काहीच करायची गरज नाहीये माऊली. प्रत्येकाला एवढा उठा ठेपत होणार नाही. मग प्रत्येकाने आपापल्या आई वडिलांना दर्शन घेऊन आपलं कार्य करायचं. तुमचं कधीच रस्ता चुकणार नाही. तुम्ही सांगा, हे जवान जे सीमेवरती उभे आहेत त्यांच्या बळावरती आज आपण सुखाने सुखाची निद्रा घेत आहोत. खरोखर त्यांना संसार नसेल. बीएसएफचे जवान सीमेवरती गोळीच्या समोरासमोर उभे असतात. त्यांना लालच नसेल जगण्याची, पण आज ते सीमेवरती उभे आहेत म्हणून आज आपण या भारतात स्वतंत्रपणे नांदतो माऊली. तर त्यांना एक मानाचा मुद्रा देऊया, कारण ते दिवाने आहेत, देशाचे दिवाने. म्हणून तर लताजी म्हणतात की हे मेरे वतन के लोगो जरा जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. एक एक दिवस असतो प्रत्येकाला श्रद्धांजली देण्याचा. ज्या देशासाठी ज्यांनी आपल्या या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व अमर हुतात्म्याला एक नमन करून आपण आपल्या कथेकडे बोलूया. आज गणतंत्र दिवस आहे माऊली. आज आपला भारत स्वतंत्र होण्यासाठी 77 वर्ष झालेले आहेत. आज 77 वर्षापूर्वी आपण स्वतःला स्वतंत्रता समजत नसताना आपण कोणतेतरी बंधन स्वतःला बांधून घेतलेले आहेत. नका बांधू बंधनामध्ये जीवाला. जीव कोणत्याच बंधनात नाही. आपण स्वतंत्र आहोत. स्त्री सुद्धा काहीतरी करू शकते. पुरुष तर पुरुषार्थ करतायत. माऊली, वेतनाच्या आहारी न जाता असे मुलं पैदा करा की जेणे ते देशाच्या कामाला आले पाहिजे, किंवा भजन भक्ती केली पाहिजे, किंवा आई वडिलाची सेवा केली पाहिजे. असे मुलं या देशात पैदा होणं अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी ज्ञानेश्वरी गीता वाचणे अत्यंत जरुरी आहे. ग्रंथाचं पारायण करणे, ग्रंथ श्रवण करणे अत्यंत जरुरी आहे. बघा, आपण गुजरात प्रांतामधल्या सोमेश्वर ज्योतिर्लिंगाच्या तिथे होतो. कोणतं ज्योतिर्लिंग ते पहिलं?
सोरठी सोमनाथ, सोरठी सोमनाथ मध्ये होतो. सोरठी सोमनाथ अत्यंत महत्वाचं पहिलं लिंग आहे, ज्योतिर्लिंग. त्यानंतर दुसरं जे लिंग आहे, त्या दुसऱ्या लिंगाचं नाव कोणी सांगेल का मला? दुसरं लिंग ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी मल्लिकार्जुन नावाचं ज्योतिर्लिंग आहे. मल्लिकार्जुन एक वेळा कैलास पर्वतावरती माता पार्वतीचे आणि शिवशंभूचं बोलता बोलता झुकलं. आता झुकायला काही वेळ लागत नाही, आणि दोघात तिसरा पडला तर ते तिसराच वाईट होतो, दोघं गोड होतात. म्हणून तिसरा कोणी मनात बोलत नाही. आता करता करता भांडण झुकलं आणि माता पार्वती पृथ्वीवरती आली आणि भिल्ल लोकात वेश घेऊन भिल्लांच्या वेशात राहत होती. आणि तिने स्वतःचं नाव सुद्धा बदलून घेतलं. तिचं नाव मल्लिका आता ठेवण्यात आलं, मल्लिका. परमात्म्याने नारदाला तिच्या शोधासाठी पाठवलं. पूर्ण पृथ्वीवरती भ्रमण केलं. माता पार्वती कुठं दिसेनाशी झाली. त्यानंतर नारद महर्षी आले आणि नारदांनी विचारलं की बाबा, हे भोले बाबा, तुमची पार्वती माता अपर्णा मला कुठं दिसत नाही हो. त्यावेळेला बाबांनी सांगितलं, माझं माणूस मीच ओळखणार आहे. त्यावेळेला परमात्म्याने आपल्या ज्ञान दृष्टीने पाहिलं आणि त्या ठिकाणी भिल्ल लोकांमध्ये पार्वती दिसली. त्यावेळेला परमात्म्याने एक रूप घेतलं, अर्जुन नावाचं रूप घेतलं आणि तिच्याशी विवाह करण्यासाठी प्रस्ताव ठेवला. तिने सांगितलं, मी पतिव्रत आहे, मी दुसऱ्याला वरण करणार नाही. आणि एवढा प्रयत्न केला महादेवाने तिच्याशी लग्न करण्याचा अर्जुन रूपाने, पण त्या भिल्लीने नकार दिला. एक वेळा ती घोड्यावर स्वारी करत असताना एका जंगलात पोहोचली. त्यावेळेला अर्जुनाने तिचा हात धरला, तिला जंगलात हात धरून ओढलं, बोलले. परमात्मा म्हटले, का ग, मला मी एवढा राजकुमार आहे भिल्ल लोकांचा, तरी तू नाही म्हणत आहे, तुला नवरदेव पाहिजे तरी कसा? तिने सांगितलं, मला नवरदेव पाहिजे व्याघ्रांबर घातलेला, नागा बाबा, भोले बाबा, ज्याच्या हातामध्ये डमरू आहे, ज्याच्या गळ्यामध्ये हजारो रुद्राक्षाच्या माळा आहेत, ज्याच्या गळ्यामध्ये कवट्याची माळ आहे, ज्याच्या जवळ भूत पिशाच नाचतायत, भूतांचा जो भूतनाथ आहे, तो मला पसंत आहे. त्यावेळेला परमात्म्याने एकांतात तिला रूप दाखवलं, मी अर्जुन नाहीये, मी तोच तुझा आवडता शिवशंभू महादेव आहे. आता रुसवा सोड सखी, चाल घराला. आणि त्यावेळेला भिल्ल लोकातलं जाऊन लग्न लावलं आणि भिल्लामध्ये राहिल्यामुळे मल्लिकार्जुन नावाच्या रूपाने ते त्या ठिकाणी राहिले. मग त्या ज्योतिर्लिंगामध्ये प्रवेश केला. त्या ज्योतिर्लिंगामध्ये एकीकडून माता पार्वतीचा वास आहे, एकीकडून गणपतीचा वास आहे, मधात अशोक सुंदरी आहे, बाजूला कार्तिक स्वामी आहेत आणि महादेव ज्योतिर्लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी राहिले. त्याला मल्लिकार्जुन म्हणतात. ते झालं दुसरं ज्योतिर्लिंग. आता तिसरं उज्जैन्या महाकालम. उज्जैन मध्ये महाकाल नावाचा महादेव आहे. दुसरी काशी म्हणतात त्या उज्जैनी नगरीला. एवढी उज्जैनी नगरी सुंदर आहे. कोण कोण पाहिली उज्जैनी? हात वर करा. बरेच जण आहेत उज्जैनी पाहणारे. आपला हात वर करा. नो, आमचे मिस्टर, आम्ही दोघांनी पाहिली. बरं, तुम्ही नाव घ्या म्हटलंच नाही आज, म्हणून नाही, नाहीतर तिथे नाव घेऊ का? माझे मिस्टर आहेत सोबत, ओळख करून देऊ. पंढरीचा विठ्ठल विटेवरी उभा, पंढरीचा विठ्ठल विटेवरी उभा, कटेवरी हात. आणि संतोष पाटलाची आहे मला परमार्थामध्ये साथ. माऊली खरोखर ते आहेत माझ्या मागे उभे, माझ्या गाडीचे, माझ्या रथाचे सारथी ते आहेत. म्हणून हा अर्जुन तुमच्या पुढे बोलत आहे, नाहीतर माझी काही अवकात नाही. जितनी चाह आप हमसे रखते हो, जितनी चाह आप हमसे रखते हो, उतनी तो कोई हमें बात नहीं. जितनी चाह आप हमसे रखते हो, उतनी तो हमारी औकात नहीं. और जितना प्यार आप हमसे करते हो, उतनी तो हमारी औकात नहीं, उतनी तो हमारी औकात नहीं. माऊली यांनी मला पुढे आणलेला आहे समाजाच्या. मी समाजात येण्यासाठी तयार नव्हती. मी घरामध्ये 12 वर्ष लपून एक पारायण केलेले आहेत ज्ञानेश्वरीचे. त्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाच्या उकळ्या एवढ्या येत होत्या
की मी माझ्या बहिणीला, माझ्या पतीला, माझ्या मुलांना मी कथा सांगायची, कथानक रूपाने अर्थ सांगायची, संस्कृतचे अर्थ मी मराठीत करून सांगायची. त्यावेळेला माऊलीने मला वारीला नेलं आणि त्या वारीतच मला उभं केलं आणि कीर्तनकार, भागवतकार, शिवपुराणकार अशी पदवी दिली. पण खरंच मी काहीच नाहीये माऊली, माझं पामर आहे. काय थोरपण पायीची महान पायी बरी पायामध्येच बरी असते. स्त्री ही लज्जेतच चांगली दिसते, कारण भारतातली जी स्त्री आहे ती अतिशय पूजनीय आहे. भारतातली स्त्री ही पदरात असते. भारत मातेची स्त्री, या भारताच्या स्त्रीचं एवढं वर्णन आहे, एवढं वर्णन आहे की आमच्या एका स्त्रीनं या भारताचं नाव एवढं मोठं केलं. तिचं नाव प्रतिभाताई पाटील. वाह, प्रतिभाताई पाटील ज्ञानेश्वरीच्या वाचक आहेत. ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं पण राष्ट्रपती पदाला पोहोचल्या. राष्ट्रपती पदाला ज्या वेळेला अमेरिकेचे बिल क्लिंटन नावाचे प्रधानमंत्री ते हातात हात देण्यासाठी त्यांच्याकडे आले आणि प्रधानमंत्री राष्ट्रपती दुसऱ्या राष्ट्रपतीला भेटतायत. त्यावेळेला सांगितलं, महाराज हातात हात देत आहेत. हातात हात देण्यासाठी, वेलकम करण्यासाठी हात पुढे केला आणि त्यावेळेला प्रतिभाताईचा पदर सरकला. तेवढ्या प्रतिभाताईने त्या बिल क्लिंटनच्या हातात हात नाही दिला, आपला पदर बरोबर केला. भारताची शान आहे. कारण जिच्या डोक्यावर आहे पदर, तिला हिचीच आहे समाजामध्ये पदर आणि तीच आहे खरी इंडियन मदर. आता घेऊ नका, राहू द्या, शहरात चालत नाही, ठीक आहे. पण आपल्या भारताची शान आहे. आपल्या भारताची नकल स्टेजवर केली जाते. स्टेजवरती जे जुने गाणे अधोरेखित केले जातात, सरांना माहिती आहे, संदीप सर हे सांगतील आपल्याला की स्टेजवरती नथ घातल्या जाते, आंबाडा पाडल्या जाते, गोल कुंकू लावल्या जाते आणि मग पुतळ्या डोरले साखळ्या पैठण चौरेला नंबर कोटा नगत नत घालोनी सगळा थाट माट करणी सगळा थाट माट करणी नेचले ग नेचले ग नेचले ग चालू पैठणचा नेचले ग चालू पैठणचा माऊली पुतळ्या डोरले साखळ्या पैजण कमरेला कंबरपटा नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करूनी सगळा थाट माट करूनी नेसले ग शालू पैठणचा. पैठणचा शालू कधी जुना होतो का हो? आज सुद्धा पैठणी चालत आहे. सहसा पैठणी लग्नामध्ये दिसत आहे आणि त्या ठिकाणी कितीही फॅशन आल्या पण कितीही फॅशन गेल्या पण पैठणी कधी जुनी झाली का? मग तसं भारतीय नारी ही अत्यंत पूजनीय आहे. यत्र पूजंती नारी तू तत्र रमती देवता. पण आपण दुसऱ्या देशातली नकल करत आहोत. अमेरिकेचा गाऊन घालत आहोत. गाऊन घालणं कितपत योग्य आहे हे आता इथं सांगू नाही वाशिम नगरीमध्ये, पण आता वेळ आली तर बोलते. एक माझी शिष्य आहे, एक बाई, जी कधी गाऊन घालताना मला दिसली नाही, पण आता किती वेळा चोरी केली तर चोर एकदा पकडल्याच जाते. चोर पकडला. अचानक गेलो आणि गाऊन पाहिला अंगावरती. मी विचारलं, बोललीच नाही, कारण की त्या लज्जित झाल्या होत्या. मग काहीच बोललो नाही. पण गाऊन आपली संस्कृती नाहीये, टी शर्ट आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती जी आहे तिचं स्टेजवर अनुकरण केल्या जातं, तर आपण तेच कसून नेसायला पाहिजे, कारण आपण भारतीय नारी आहोत. आपण जर भारतामध्ये कुठेही गेलो तर आपण महाराष्ट्रातले आहोत. भारताच्या बाहेर कुठे गेलो तर भारतीय राहणी पोशाख आपला आहे हे ओळखल्या जाते, कारण आपण आपला राहणीमान हे अत्यंत चांगलं आहे. बघा, तुम्हाला उदाहरण सांगते. फॉरेनची पाटलीन पिक्चर कोण पाहिला ना? मी तर नाही पाहिला, झलक पाहिली. बघा,
फॉरेनची पाटली त्या देशातून आली, इंग्लंड मधून, आणि तिला संस्कृती कोणाची जपली? आपली भारताची संस्कृती जपली. त्याच्यावरून उदाहरण घ्या की आपण संस्कृती आपली जपायची आहे, लोकांची नाही. ज्याच्या संस्कृतीचा त्याला स्वाभिमान असला पाहिजे, बस एवढं सांगायचं आहे मला. एक मुलगी दुकानात गेली,